हाय, वेलकम बॅक टू द प्रियंका सौरभ ब्लॉग. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सोमनाथचे ठिकाणं आपण फिरलो होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये फिरणार आहोत दीव. जर तुम्ही सोमनाथ प्लॅन करत असाल तर दीवही प्लॅन करा, कारण का हे असं ठिकाण आहे ना जिकडे तुम्ही इंस्टाग्रामवर तर रील बघितले असाल, ती खूप फेमस आहे. आणि ती बघितलं असं वाटतं हे प्लेस, हे लोकेशन कुठे आलं. तर ते कुठे आलं, ती जागा आणि तिकडे काय आहे ते आज आम्ही ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. तर स्टे ट्यून विथ अस आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट आवर ब्लॉग. तर मंडळी, शिवजींचे दर्शन झाल्यानंतर आपण वळूया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन, ते आहे दीव. आणि मी खूप एक्सायटेड आहे तिकडे जायला. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन, जर तुम्ही सोमनाथला येत असाल तर प्लीज छत्री कॅरी करा, कारण का इकडे उन्हाळा इतका जास्त आहे. आम्ही स्टार्ट ऑफ द जून आलेलो आणि तुम्ही बघू शकता इतका उन्हाळा आहे आणि इतका वैताग आलाय त्या उन्हामुळे. आणि मेन म्हणजे ते जे घाम येतं ती वेगळी गोष्ट आहे. मुंबईपेक्षा बेकार अवस्था गुजरातला आहे असं बोलू शकतो, म्हणजे खूप जास्त गरमी आहे. आणि आम्हाला आता कळालं की ऑल सीझन असा उन्हाळा असतोच, फक्त पावसाळ्यामध्ये थोडं कमी भासवेल, पण इन जनरल असतो. तर छत्री कॅरी करायला विसरू नका. AC कार जर तुम्ही बुक करून ट्रॅव्हल करत असाल तर वेल अँड गुड, तुमच्या सोयीनुसार आहे. पण ह्या घामामुळे का वैताग ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये काय सांगणार. पण थँकफुली आम्ही कार AC वाली बुक केलेली आहे. तर आपण आपल्या वळूया जर्नी दीवमध्ये. तरी आम्ही आता जेवण करायला थांबलो आहोत आणि गुजराती थाली ऑर्डर केली आहे आम्ही. ओके. कशी वाटली प्रियंका थेपला? आफ्टर टेस्ट मी खातोय थेपल्याचा, जळल्यासारखं वाटतंय, म्हणजे कडूपणा येतोय मेथी आहे म्हणून. तुझ्या हाताचा थेपला मला कधी एवढं कडू नाही लागलं. इन शॉर्ट माझी बायको चांगला थेपला बनवते, ज्यामुळे कडूपणा येत नाही. ॲट द ऑल आधी कशी वाटली तुला? मला थेपला आवडला? अजून एक मागव. माझ्या बायकोला आवडला म्हणजे संपला विषय तिथेच. मंडळी, जेवण खाऊन पोचलो आहोत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला. आणि ते बघितलं खूप असं छान वारा आणि समुद्र, खूप गावची आठवण येते यार. तर मंडळी, आता मी आलो आहोत गंगेश्वर महादेव टेम्पल क्या असं बोलू शकतो, शिवलिंगच्या इथे. कारण आता आम्ही जस्ट दुपारचे 3 वाजलेत. आता आम्ही ते गंगेश्वर महादेव शिवलिंग शोधतोय. प्रियंका, काय वाटते? फायनली एवढे वर्ष मला बोलत होती, एवढे वर्ष काय 2च वर्ष झालेलं त्याला, की बाबा तू चल मला त्या मंदिरात जायचं, गणेश महादेव. आय थिंक तिथे रस्ता. गाईज, एवढं जमिनी हालत बेकार होत आहे ना, काय बोलू. आता आम्ही चाललोय गंगेश्वर महादेव बोलतो ना, ज्योतिर्लिंगेच्या इथे. आता इथं असं ऐकलंय की आपले जे पण पांडव होते त्यांनी आणलेलं आहे, त्यांनी स्थापना केलेली ना गंगेश्वर महादेव. 5 ज्योतिर्लिंग आणि तिकडे पाणी येतात वगैरे. आणि ते तुम्हाला दाखवतो एक लांबचा सीन तिकडचा. आय थिंक हे मंदिर बनतंय आणि तिथे खाली ते 5 शिवलिंग आहे वगैरे. आता आम्ही तिथेच चाललोय, बघू आता कसं सीन होतंय. तरी चला दाखवतो तुम्हाला. इथे आता हे 5 ज्योतिर्लिंग आहेत. आता इथून आपल्याला नाही करणार, पण आपल्याला आज जावं लागेल.
मंडळी मलाही छान असं दर्शन करायचं असेल तर बेस्ट टाईम आहे सकाळचा, कारण का तेव्हा शांतता असते. आता आम्ही आलो आहे, खूप गर्दीमध्ये आम्ही दर्शन केलेत, अनेक मजा आली, आनंद भेटला आणि खूप छान वाटतंय. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्ही शिव भक्त असाल तर नक्की कमेंट करा आणि असेच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा नवीन नवीन असे ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.